जय हिंद दोस्तांनो, एक्झाम गुरुकुल या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत। मित्रांनो, आपण स्टॅटिक जीकेची एक सिरीज सुरू केलेली आहे, जी सिरीज आपल्याला परीक्षेला अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। त्यामुळे आपण या चॅनलवरती जर नवे असाल तर निश्चितपणे आपण या चॅनलला सबस्क्राइब करा। परीक्षेच्या दृष्टिकोनातून या चॅनलचा आपल्याला खूप फायदा होणार आहे। तर मित्रांनो, आजचा जो टॉपिक आहे भारतातील प्रथम महिला। ज्या ज्या महिलांनी प्रथम स्थान एखाद्या पदावरती किंवा एखादी कामगिरी केलेली असेल अशा सर्व प्रथम महिलांचा आपण आढावा घेणार आहोत। तर मित्रांनो, प्रथम महिला राष्ट्रपती कोण आहेत आपल्या देशाच्या? तर त्या आहेत कोण? प्रतिभाताई पाटील। 2007 ते 2012 असा यांचा कालावधी होता आणि आत्तापर्यंतच्या सर्वात दयाळू राष्ट्रपती असा यांचा नावलौकिक आहे। आपल्या देशाच्या या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या। मग त्याच अनुषंगाने आपल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण? तर ऑब्व्हियसली त्या आहेत कोण? इंदिराजी गांधी। आणि इंदिरा गांधी लालबहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर म्हणजे 1966 साली प्रथमतः पंतप्रधान झाल्या आणि मग सलग जो त्यांचा कालावधी आहे तो आहे 1966 ते 1977 आणि नंतर मग जनता पक्षाची राजवट आली। परत एकदा 1980 ते 1984 या 4 वर्षाच्या कालावधीत इंदिराजी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्या होत्या आणि 84 साली यांची शीख अतिरेक्यांनी जी आहे ती निर्गुणपणे हत्या केलेली होती। नाव आहे ॲना राजम जॉर्ज। 1950 साली या IAS झालेल्या होत्या। मूळच्या केरळ राज्याच्या असणाऱ्या पहिल्या महिला IAS इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसच्या अधिकारी कोण? तर त्या आहेत कोण? ॲना राजम जॉर्ज। मग पाहायचं आपल्याला प्रथम महिला IPS अधिकारी, त्या आहेत कोण? किरण बेदी। 1972 सालच्या बॅचच्या त्या IPS अधिकारी आहेत। आय डेअर नावाचं त्यांचं आत्मचरित्र सुद्धा अतिशय प्रसिद्ध आहे। 1982 साली ज्या काही एशियन स्पर्धा नवी दिल्ली इथे संपन्न झाल्या होत्या तेव्हा ट्रॅफिकची जबाबदारी यांच्यावरती देण्यात आलेली होती। कालांतराने नायब राज्यपालपदी सुद्धा या विराजमान झालेल्या आहेत। मग पुढच्या ज्या प्रथम महिला आहेत त्या आहेत प्रथम महिला मिस वर्ल्ड। मिस वर्ल्ड हा किताब जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण? त्यांचं नाव आहे दोस्तांनो काय? रीटा फारिया। आणि 1966 साली यांनी हा किताब जो आहे तो पटकवलेला आहे। मग लगेचच प्रथम महिला मिस युनिव्हर्स कोण होत्या? तर प्रथम महिला मिस युनिव्हर्स ज्या आहेत त्या आहेत कोण? सुष्मिता सेन। 1994ला या ज्या आहेत मिस युनिव्हर्स झाल्या होत्या। पहिल्या भारतीय मिस युनिव्हर्स दस्तक नावाच्या चित्रपटामधून यांनी प्रथमतः चित्रपट जगतामध्ये जी आहे एंट्री केलेली होती आणि कालांतराने अनेक पिक्चर्समध्ये उत्कृष्ट भूमिका यांनी साकारलेल्या आहेत। मग प्रथम महिला लोकसभा अध्यक्षा, लोकसभेच्या अध्यक्ष होणाऱ्या पहिल्या महिला कोण? तर या आहेत मीरा कुमार। 2009 साली यांनी लोकसभा अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होत्या आणि अशा प्रकारच्या या पहिल्या महिला होत्या। बाबू जगजीवन राम यांच्या या कन्या आहेत। मग दोस्तांनो, प्रथम महिला ऑस्कर पुरस्कार विजेत्या कोण? भारतीय ऑब्व्हियसली, या सर्व महिला भारतीय आहेत। तर त्यांचं नाव आहे भानू अथय्या आणि भानू अथय्या यांना 1983ला हा जो पुरस्कार आहे ऑस्कर पुरस्कार मिळालेला आहे। कोणत्या श्रेणीबद्दल मिळालेला आहे? तर त्या दोस्तांनो वेशभूषाकार होत्या, त्या ड्रेस डिझायनर होत्या आणि 1983 साली एक अतिशय अप्रतिम चित्रपट जो होता तो गाजलेला गांधी चित्रपटाचं ड्रेस डिझायनिंग यांनी केल्यामुळं यांना ऑस्कर पुरस्कारांनी यांना गौरवान्वित करण्यात आलेलं होतं 1983 साली। मग आपल्या देशातल्या पहिल्या भारतरत्न पुरस्कार विजेत्या कोण? दोस्तांनो, भारतरत्न पुरस्कार जो आहे 1954 साली सुरू झालेला आहे। तर प्रथम महिला ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाल्या त्या आहेत परत एकदा कोण? इंदिरा गांधी। 1971 सालचा पुरस्कार यांना मिळालेला आहे। कारण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे 1971 सालीच भारत आणि पाक यांच्यामध्ये युद्ध झालं होतं, बांगलादेशाची निर्मिती झाली होती आणि यावेळी देशाचं नेतृत्व करणाऱ्या कोण होत्या? ते इंदिरा गांधी। यांनी देशासाठी जी काही सेवा प्रदान केलेली आहे त्यासाठी यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आलेला आहे। मग एखाद्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल होणारी व्यक्ती कोण? तर त्या आहेत कोण? सरोजिनी नायडू, ज्यांना आपण भारताची काय म्हणतो? कोकिळा म्हणतो। सरोजिनी नायडू उत्कृष्ट इंग्रजी कवयित्री होत्या। 1947 ते 49 या कालावधीमध्ये या उत्तर प्रदेश राज्याच्या त्या काळातला युनायटेड प्रॉव्हिन्स बरं का त्याच्या राज्यपालपदी सरोजिनी नायडू यांची नियुक्ती झालेली होती। मग दोस्तांनो, प्रथम महिला ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या कोण?
ज्ञानपीठ पुरस्कार हा आपल्या देशातील साहित्यातला सर्वोच्च पुरस्कार आहे आणि विविध भाषांमध्ये अतिशय अप्रतिम साहित्य निर्माण करणाऱ्या साहित्यिकांना पुरस्कार दिला जातो। तर प्रथम महिला ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या कोण, तर त्यांचं नाव आहे आशापूर्णा देवी आणि आशापूर्णा देवी यांना 1976 सालचा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला आहे। आणि कोणत्या भाषेमध्ये यांनी लिखाण केलेलं आहे दोस्तांनो, तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे बंगाली भाषेमध्ये यांनी आपलं लिखाण केलेलं आहे, बंगाली भाषा। मग काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण, तर काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा ज्या होत्या त्या होत्या कोण, ॲनी बेझंट आणि 1917 सालच्या काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्षा होत्या। हे अधिवेशन कुठं भरलेलं होतं, तर कलकत्ता इथं भरलेलं होतं। ॲनी बेझंट या जन्माने आयरिश होत्या। भारतामध्ये होम रूल लीग चळवळ सुरू करण्यामागे यांचं अतिशय महत्त्वाचं योगदान होतं आणि थिओसॉफिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या संस्थापिका पण कोण, तर त्या आहेत कोण, तर ॲनी बेझंट। 1917चं काँग्रेस अधिवेशन। मग दोस्तांनो प्रथम महिला मुस्लिम शासक कोण, भारताची प्रथम महिला मुस्लिम शासक कोण, तर त्यांचं नाव आहे रझिया सुलताना। दिल्ली सल्तनतच्या या काय म्हणणार त्याला सम्राज्ञी म्हणूया, राणी म्हणूया किंवा सुलताना म्हणूया, तर 1236 ते 1240 या कालावधीमध्ये या भारताच्या पहिल्या मुस्लिम शासक, भारतातल्या पहिल्या महिला राज्यकर्ता झालेल्या आहेत। मग प्रथम नोबेल पुरस्कार विजेती भारतीय महिला कोण, तर त्या आहेत दोस्तांनो कोण, मदर टेरेसा। 1979ला यांना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे। मिशनरीज ऑफ चॅरिटी नावाची संस्था स्थापन करून कुष्ठरोग्यांसाठी, गोरगरिबांसाठी सेवा शुश्रूषा करणाऱ्या मदर टेरेसा यांना हा पुरस्कार जो प्राप्त झालेला आहे नोबेल पुरस्कार, तो 1979ला प्रथम भारतीय महिला आहे। मग दोस्तांनो प्रथम महिला ऑलिम्पिक पदक विजेती कोण, तर प्रथम महिला ऑलिम्पिक विजेती इंडिव्हिज्युअल गेम्समध्ये त्या आहेत कोण, कर्णाम मल्लेश्वरी। आणि कर्णाम मल्लेश्वरी यांचा खेळ कोणता आहे तर आपल्याला दिसतंय वेट लिफ्टिंग, भारोत्तोलन या खेळामधलं यांनी कोणतं पदक जिंकलेलं आहे, कांस्य पदक जिंकलेलं आहे। कोणतं ऑलिम्पिक्स होतं दोस्तांनो, ते 2000 साली झालेलं ऑस्ट्रेलिया देशातील सिडनी या शहरात भरलेलं ऑलिम्पिक्स, ज्याला आपण सिडनी ऑलिम्पिक्स म्हणतो। तर इंडिव्हिज्युअल कामगिरी यांनी केलेली आहे, प्रथम भारतीय महिला असा इतिहासामध्ये यांचा गौरव झालेला आहे ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या। मग प्रथम महिला कॅबिनेट मंत्री कोण, तर प्रथम महिला कॅबिनेट मंत्री ज्या होत्या त्या होत्या राजकुमारी अमृत कौर, ठीक आहे। आणि 1947 ते 1957 या प्रदीर्घ कालावधीमध्ये देशाच्या आरोग्य मंत्रीपदाची धुरा सांभाळलेली आहे डॉक्टर राजकुमारी अमृत कौर। या राजघराण्यातल्या स्त्री होत्या आणि ऑब्व्हियसली तेवढीच दैदिप्यमान कामगिरी यांनी या मंत्रालयामध्ये म्हणजेच आरोग्य मंत्रालयामध्ये सुद्धा केलेली आपल्याला पाहायला मिळते। मग मित्रांनो प्रथम महिला अशोक चक्र विजेती कोण, अशोक चक्र हा जो सन्मान आहे, हा पुरस्कार आहे, हा शौर्यासाठी, इट इज गिवन फॉर व्हॉट, ब्रेवरी। तर हा पुरस्कार विजेत्या ज्या आहेत त्यांचं नाव आहे नीरजा भनोट। आपल्या इथं त्यांचा चित्र पाहायला मिळतंय। 1986 साली यांना पुरस्कार जो प्राप्त झालेला आहे, आता कशासाठी प्राप्त झाला तर पॅन ॲम नावाचं अमेरिकन एअरलाइन्स जे होतं त्याचं हायजॅकिंग, बरं का, ते हायजॅक झालं होतं विमान आणि प्रवाशांना ओलीस धरण्यात आलेलं होतं। ते एस्केप रूट विमानाचं ओपन करून नीरजा भनोट ज्या एअर होस्टेस होत्या यांनी अनेक लोकांचे प्राण वाचवले। दहशतवाद्यांनी यांना गोळ्या घातल्या पण यांचं बलिदान जे आहे ते व्यर्थ गेलेलं नाही आहे, अनेक लोकांचे प्राण तर वाचलेच आहेत। प्लस यांच्या या शौर्यासाठी यांना कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे तर अशोक चक्र यांना प्रदान करण्यात आलं आहे दोस्तांनो 1986। आता आपल्याला कल्पना आहे की राज्यसभेवरती 12 सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात, विविध क्षेत्रातून कला, साहित्य, क्रीडा, समाजसेवा इत्यादी इत्यादी। तर प्रथम महिला अभिनेत्री ज्या राज्यसभा खासदार म्हणून राष्ट्रपती नियुक्त होत्या अशा कोण, तर त्या आहेत नर्गिस दत्त। 1980 साली यांची राज्यसभेवरती नियुक्ती झालेली होती। मदर इंडिया या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल नर्गिस दत्त ज्या आहेत त्या गाजलेल्या होत्या। मग दोस्तांनो पुढचं जे आहे प्रथम महिला UPSC अध्यक्षा, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, महिला अध्यक्षा विचारलं आपल्याला, त्यांचं नाव आहे दोस्तांनो रोज मिलियन मॅथ्यू। 1992ला या UPSCच्या प्रथम महिला अध्यक्षा झालेल्या होत्या। नंतर पुढचा जो पॉईंट आहे आपला, प्रथम महिला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश।
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होणारी प्रथम महिला कोण? त्यांचं नाव आहे दोस्तांनो मीरा साहेब फातिमा बीवी, यांचा फोटो आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हे जे वर्ष आहे दोस्तांनो, हे जे आहे दॅट इज 1989 बरं का. 1989ला या न्यायाधीश म्हणून नियुक्त झालेल्या होत्या. नंतर दोस्तांनो पुढचं आहे प्रथम महिला जी इंग्लिश खाडी पोहून गेलेली होती. इंग्लिश चॅनल ज्याला आपण म्हणतो ती पोहून जाणारी प्रथम भारतीय महिला कोण? त्या आहेत दोस्तांनो आरती शाह. एक 1959ला याने हा जो आहे पराक्रम घडून आणलेला आहे. त्यांचा फोटो पण आपल्याला इथं पाहायला मिळतो. मग एखाद्या राज्याच्या महिला मुख्यमंत्री होणारी पहिली महिला कोण? फाईन. सो ऑब्व्हियसली त्यांचं नाव आहे सुचेता कृपलानी. आचार्य कृपलानी यांच्या नात्यातल्या 1963 ते 67 या 4 वर्षाच्या कालावधीसाठी या उत्तर प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्री राहिलेल्या आहेत. मग पुढचं जे आहे प्रथम महिला शिक्षिका बरं का. प्रथम महिला शिक्षिका कोण? प्रथम महिला शिक्षिका कोण? तर प्रथम महिला शिक्षिका ज्या आहेत त्या आहेत कोण? सावित्रीबाई फुले. 1848 ज्योतिबा फुलेंनी मुलींसाठी जी प्रथम शाळा उघडली त्याच्यामध्ये शिक्षिका म्हणून जर कोणी कामगिरी बजावलेली असेल ती सावित्रीबाई फुले यांनी. त्यामुळेच यांना लाईक आद्य स्त्री शिक्षिका म्हणतात, आद्य स्त्री मुख्याध्यापिका असं सुद्धा यांचा गौरव केला जातो. मग प्रथम महिला ज्या केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त बनल्या, निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक आयुक्त बनणाऱ्या पहिल्या महिला कोण? त्यांचं नाव आहे दोस्तांनो VS रमादेवी. 1990 साली यांना या पदावरती बसवण्यात आलं होतं आणि निवडणूक क्षेत्रामध्ये अनेक बदल घडवून आणण्यात या अतिशय प्रभावी ठरलेल्या होत्या. पुढच्या ज्या आहेत त्या आहेत प्रथम महिला लोको पायलट, म्हणजे रेल्वे इंजिन चालवणाऱ्या पहिल्या महिला कोण आहेत असं विचारलेलं आहे. त्यांचं नाव आहे दोस्तांनो सुरेखा यादव. 1998 साली यांची नियुक्ती झालेली होती लोको पायलट म्हणून, रेल्वेच्या इंजिन ड्रायव्हर म्हणून. नंतर अंतराळात जाणारी प्रथम भारतीय महिला कोण? अंतराळात जाणारी प्रथम भारतीय महिला ज्या आहेत त्या आहेत कोण? कल्पना चावला. भारतीय वंशाच्या आहेत. 1997ला या अंतराळात गेलेल्या होत्या आणि दुसऱ्या आपल्या मिशनमध्ये मात्र ज्या यानाने यांचा प्रवास चालू होता कोलंबिया, त्या यानामध्ये स्फोट झाला आणि त्याच्यामध्ये यांचं निधन झालेलं आहे. कोणत्या वर्षी? 2003. आपल्याला जर लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.